नमस्कार, मी ऋषी देसाई. सीएम मला तुमच्याशी बोलायचं आहे लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण या अनुषंगानं महाराष्ट्रातले महत्त्वाचे विषय घेत असतो. आजचा विषय दाहक आहे, किंबहुना सर्वसामान्यांशी जास्त निगडीत आहेत. महाराष्ट्र संपूर्ण राज्यासह ठाणे, बीड, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे. बीडमध्ये खाट नसल्यानं 200 महिला रुग्णाला जमिनीवर झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावरून डॉक्टर नाही भगत द्या असं श्रमजीवी बोलत आक्रमक झाले आहेत. बीडच्या आष्टीमध्ये महिला रुग्णांना जमिनीवरून उपचार करण्यात आले. तर जिकडे मुंबईच्या जेजेमध्ये कायमस्वरूपी नियुक्तीसाठी नर्स आंदोलन सुरू आहे, रुग्णांची हेळसांड होते. त्यामुळे आरोग्य खात्याचं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय. राज्यातील जनतेचं आरोग्य जपणं ही सरकारची जबाबदारी नाही आहे का? आधुनिकीकरणाच्या गप्पा मारताना जनतेचं आरोग्य मात्र राज्याच्या वेशीला टांगलं जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कोरोनाची दाहकता जास्त आहे, पण कोरोना व्यतिरिक्त देखील या ज्या संपूर्ण राज्यातल्या आरोग्याच्या काही समस्या आहे त्याकडे आरोग्य खातं, आरोग्यमंत्री आणि पर्यायाने मुख्यमंत्री पाहतायत का, हा सवाल आहे. याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या जनतेशी. नेमकं चाललंय काय आरोग्य खात्याचं आणि महाराष्ट्रातल्या आरोग्य विभागाचं. सुरुवातीला जळगावला जातोय. मंगेश जोशी आपल्यासोबत आहेत. मंगेश, आपण ज्या पद्धतीनं पाहतोय की कोरोनाची दाहकता आहे मान्य, पण कोरोनाच्या या सगळ्या घडामोडीत अन्य जी रुग्णालय व्यवस्था असते त्याचाच आता विसर सरकारला पडलाय की काय, एवढा प्राथमिक सवाल उपस्थित होतोय. काय सांगाल? नक्कीच तर आपण बघतोय की ज्या पद्धतीने कोरोनाची तिसरी लाट झाली आणि या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये खरं तर अनेक जे शासकीय रुग्णालय आहे याच्यात मोठ्या प्रमाणात खरं तर यंत्रणा वाढवण्यात आलेली होती, सुविधा वाढवण्यात आलेल्या होत्या. मात्र तशी कोरोनाची लाट कमी झाली त्यानंतर खरं तर यंत्रणेचा जो कारभार आहे हा अतिशय ढिसाळ कारभार पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातच अनेक भागात जे आहे खरं तर वैद्यकीय अधिकारी नाहीत, डॉक्टर नाहीत, त्यामुळे अनेक रुग्णांना हाल अपेष्टा सहन करावा लागत आहे. तर काही ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खरं तर अक्षरशः गर्भवती स्त्रियांना दुचाकीवर नेण्याची वेळ जी आहे खरं तर जळगाव जिल्ह्यात ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांना आपण विचारूया. तर आपण बघतो की ज्या पद्धतीने खरं तर जळगाव जिल्हा असेल किंवा राज्यभरातील जी आरोग्य यंत्रणा आहे ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे, काय वाटतंय, मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षापासून कोरोना काळामध्ये आरोग्य यंत्रणा जशी ढिसाळ झालेली होती तीच पद्धत आता चौथी लाट आपल्या उंबरठ्यावर आहे आणि या चौथ्या लाटेचा कसा मुकाबला करणार यासाठी आरोग्य यंत्रणा ही सज्ज झाली पाहिजे होती, परंतु ती अद्यापही नाही. आता 1-2 दिवसा अगोदरचीच गोष्ट आहे. रावेर तालुक्यामध्ये एका महिलेला, गर्भवती महिलेला दुचाकीवर घेऊन दवाखान्यामध्ये उपचार करावा लागतो आणि गेल्या दिवसामध्ये तायडे म्हणून एक रुग्ण होता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये. त्या रुग्णालयामध्ये गंभीर आजाराच्या रुग्णाला सलाईन लावून ती खाली सोडून देण्यात आलेली होती. अशा गंभीर प्रकारात या जिल्ह्यामध्ये घडत आहेत. तरी मुख्यमंत्र्यांना आम्हाला सांगायचं आहे की यंत्रणा ही सज्ज करावी, कारण चौथी लाट ही उंबरठ्यावर आहे. नक्कीच आपण बघतो की ज्या पद्धतीने खरं तर आरोग्य यंत्रणेचा खरं तर एक महत्त्वाचा विषय आहे. काय वाटतंय, यंत्रणेच्या बाबतीत सुधारणा व्हावी, मुख्यमंत्र्यांना काय सांगणार? मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की मागील कोरोना लाटमध्ये आपल्या सर्वांना फार मोठा त्रास झालेला आहे. जे काय आरोग्य सेवकांची भरती केलेली होती आणि आरोग्य सेवकांनी आपले काम चोखपणे बजावलं, नागरिकांना त्या लोकांना आता काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि ही दुर्दशा वारंवार 70 वर्ष महाराष्ट्राला स्वातंत्र्य होऊन 60 वर्ष झाले. आज आहे ती परिस्थिती ग्रामीण रुग्णालयामध्ये, शहरात, जिल्ह्यात, प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. जर महाराष्ट्र किंवा भारताला स्वातंत्र्य होऊन 60 आणि 70 वर्ष असताना सुद्धा देशाची आणि महाराष्ट्राची जनतेची हेच हाल अपेक्षा असतील तर सरकार नावाची ही वस्तू नावारूपाला आहे किंवा नाही. एक तीन पक्ष सरकार आहे, त्यांच्यामध्ये साम्य आहे की नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विनंती आहे की त्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन आरोग्य सेवक आणि सर्व आरोग्य यंत्रणेला लवकरात लवकर पूर्ण कार्यान्वित करून पूर्ण भरती करावे आणि सर्व नागरिकांना शासनामार्फत चांगल्या सुविधा मिळाव्या. नागरिकांचे हाल होता कामा नये व असं भविष्यात घडता कामा नये की कोणाचा मृत्यू होईल आणि कोणाला त्रास होईल. नक्कीच खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे की मृत्यू कोणाचा होऊ नये, आरोग्य यंत्रणा सर्वांना मिळाला पाहिजे. एकीकडे आपण बघतो की डिजिटल देशाची घोषणा केली जाते, डिजिटल प्रणालीची घोषणा केली जाते, मात्र आरोग्य यंत्रणा अद्यापही कुमकुवत आहे. काय सांगाल? महाराष्ट्रात आणि खास करून भुसावळात डॉक्टरांची कमी असल्यामुळे इथं PM करायला डॉक्टर भेटत नाही. तर काय ना PM साठी नाही, भुसावळचे खड्डे असे की बाई जर रस्त्याने गेली तर अचानक डिलेवरी होऊन जाईल आणि इथं ना तर नर्स आहे, ना डॉक्टर आहे, ना तर इथं वैद्यकीय स्टॉप भरपूर आहे. जर तालुक्याचंच ठिकाण असल्यावर तालुक्याच्याच ठिकाणी
गंभीर समस्या आहे, तर ग्रामीण लोकांचे काय हाल होत असतील, त्या गोरगरिबांना काय न्याय भेटेल, त्यांना औषधी उपचार. आज मेडिकल घ्यायला जा तर स्वतःच्या पैशाने मेडिकल आणायला लागतं. नगरपालिकेत ही पण सुविधा नाही की तो सलाईन लावून देतात फक्त आणि बाकी सोडून देतात. बाकी मेडिकल जातं कुठं सरकारचं? हां, ग्रामीण लोकांचं जर सर्व मेडिकल येतं इथं तर त्यांना भेटायला पाहिजे, त्यांचा हक्क आहे. तुम्ही जर वोट घेतात तर ते सुविधा या लोकांना द्यायला पाहिजे. तुम्ही फक्त 5 वर्षासाठी वोटिंग घ्यायला येतात, बाकी आम जनता मरते त्यांचा विचार कोण करणार? तर माझी सरकारला हे रिक्वेस्ट आहे की गरीब लोकांकडं, कारण की 2 वर्ष झाले करोनामध्ये आम जनता आणि मध्यमवर्गीय मेले आहेत, श्रीमंत कोणीही मेलेला नाही. आणि सगळ्या याच्यात सगळ्यांचे हाल म्हणजे गरीब जनता आणि मध्यवर्गीय जनताचे होतात. सरकारने मध्यवर्ती जनता आणि गरीब जनताकडे जास्तीत सरकारने जास्त खरं तर लक्ष द्यायला पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि खरं तर औषधाचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ग्रामीण रुग्णालयात खरं तर बाहेरून रुग्णांना औषध द्यावं लागतंय. दुसरीकडे परिचारिकांचा आपण विचार केला तर खरं तर आता परिचारिकांनी संपावर जाण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. काय एकदम आरोग्य यंत्रणेचा तो मोठ्या प्रमाणात जो आहे एक सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री साहेबांना एक नम्र विनंती आहे, आरोग्य सेवक आरोग्य विभागामध्ये जी भरती आहे ती लवकरात लवकर करावी, जेणेकरून महाराष्ट्रभरामध्ये जे हाल आहे. आपण बघत होतो गेल्या काही दिवसांमागे बीड जिल्ह्यामध्ये 2 खाटा नसल्यामुळे रुग्णांना खाली झोपावं लागलं. खाली त्यांना ट्रीटमेंट करण्यात आली. जवळजवळ 200 रुग्णांना खाली झोपवलं गेलं. असं होऊ नये यासाठी सरकारने त्वरित रुग्णसेवेमध्ये जे कर्मचारी असतील त्यांची भरती करावी, जेणेकरून सामान्य जनतेचे हाल होणार नाही. एवढंच माझी सरकारला विनंती आहे. दादा, थोडक्यात आपण काय सांगाल? मुख्यमंत्र्यांना खरं तर आरोग्य यंत्रणा ज्या पद्धतीने आपण काम करते आहे यात कुठेतरी बदल करायला पाहिजे. हो, मुख्यमंत्री साहेबांना माझं किंवा आरोग्यमंत्री यांना सुद्धा माझं सांगणं आहे की साहेब त्यांनी त्वरित आरोग्य सेवेकडे लक्ष द्यावं. आणि गर्भवती महिला करोनातून काढून निघलेला आहे, दवाखान्यामध्ये खाटा नाही आहे, पलंग नाही आहे, रुग्णसेविका नाही आहे, कंपाऊंडर नाही आहे, तिथं कुठलं मेडिसिन नाही आहे, इथलं जातं कुठं, कुठली सेवा मिळत नाही. माझं कडकडीची विनंती आहे मुख्यमंत्र्यांना, आरोग्यमंत्री साहेबांना की त्यांनी त्वरित त्याच्यात लक्ष घालावं आणि सेवा द्यावी. नक्कीच तुझी आपण बघतोय की ज्या पद्धतीने खरं तर मोठ्या प्रमाणात जे आहे अनेक रुग्णालयांमध्ये खरं तर सुविधा मिळत नाही आहे. अनेक शासकीय रुग्णालयामध्ये बाहेरून रुग्णांना औषध आणावं लागतं आहेत. वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध नाही, रुग्णवाहिका उपलब्ध नाही आहे. वारंवार या समस्या समोर येत आहेत. त्यामुळे कुठेतरी आता मुख्यमंत्र्यांनी यामध्ये जातीत लक्ष घालून सर्वसामान्य न्याय द्यावा हीच अपेक्षा जी आहे ती जळगावकर व्यक्त करत आहेत. ऋषी सर, जाऊया औरंगाबादला. सचिन बडे आपल्यासोबत जोडले जात आहेत. सचिन, आपण जर पाहिलं, एकूणच जर विचार केला तर घाटी रुग्णालय हा एक शब्द आता औरंगाबाद पुरता नाही आहे, तर जवळजवळ राज्यात पाठ झाला आहे. किंबहुना औरंगाबादच्या नेहमी आरोग्य यंत्रणेचे प्रश्न येतात त्यावेळी त्याच्या फक्त हेडलाईन होतात, त्याची साधी बातमी होत नाही. इतकी बकाल आणि इतकी नेहमी प्रश्नचिन्ह ही सामान्य माणसांकडनं उपस्थित केली जातात. एकीकडे औरंगाबादचं राजकारणी धगधगत असताना किंबहुना मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या प्रश्नाच्या यादीवर आरोग्य व्यवस्थेचा उल्लेख तरी असतो का? राजकीय यंत्रणेनी सोयीस्कर विसरलेली बाब म्हणजे औरंगाबादची आरोग्य यंत्रणा. काय सांगशील? आपण पाहिलं असेल की मराठवाड्याची जी काही दयनीय अवस्था आहे ती राजकारणीय लोकांमुळे सुद्धा होते. कारण त्यांची जी मानसिकता आहे ती फक्त स्वतःच्या मतापुरती आणि स्वतःच्या सत्तेपुरतीच पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष राजकारण करतात, मात्र सर्वसामान्य गरीब घरातला जो रुग्ण आहे आज त्याचे हाल काय आहेत ते कोणीही पाहायला तयार नाहीये. मी आज औरंगाबादमधील घाटी रुग्णालयामध्ये उभा आहे आणि या रुग्णालयामध्ये सुद्धा जे गर्भवती महिला आहेत त्यांना सुद्धा जमिनीवर उपचार घ्यावा लागलेले आहेत. एवढंच नाही तर छोटंसं चिमुकलं जर जन्म झालेला असेल तर त्याच्यावर सुद्धा कशी वेळ निर्माण होते हे सर्वात महत्त्वाचं. म्हणजे ऐकलं तरी अंगावर काटा येतो अशी भीषण परिस्थिती जी आहे ती औरंगाबादमध्ये असेल, बीडमध्ये असेल घडलेली पाहायला मिळते. मात्र ही परिस्थिती का ओढावली आणि जे आरोग्य सेवक आहेत त्यांनी सुद्धा एकीकडे संप पुकारला, त्यांनी सुद्धा एकीकडे जी परिस्थिती आहे त्याकडे पाहिलेलं आहे. आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात ही परिस्थिती मुळात का निर्माण होते, काय करायला हवं मुख्यमंत्री महोदयांनी. मॅडम, काय सांगाल? तुम्ही स्वतः चित्र पाहिलंय की जे रुग्ण आहेत, गर्भवती स्त्री आहेत, त्यांना जमिनीवर उपचार घ्यावा लागलेले आहेत, का ही वेळ निर्माण होते? मी इंदुमती थोरात, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची 1975 पासून आमची संघटना स्थापन झालेली आहे आणि मी 75 पासून आम्ही या संघटनेमध्ये आम्ही जे काही आमचे जुने कार्यकर्ते वगैरे काम करतो. मी 83 पासून काम करते. परंतु इतकी भयानक परिस्थिती जी 10 वर्षापासून आरोग्य खात्याची झालेली ती परिस्थिती आम्ही कधीही बघितलेली नाही. कारण रुग्णसंख्या वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे, परंतु हॉस्पिटल छोटे होत चाललेत आणि कर्मचाऱ्यांची इतकी अपुरी संख्या आहे की काम
करणं फार कठीण झालेलं आहे. आमच्याकडे घाटीमध्ये एक पीएनसी वॉर्ड आहे, म्हणजे बाळंतपणानंतरचा जो वॉर्ड आहे त्या वॉर्डमध्ये 150 पेशंट असतात. खाली त्यांना गाद्या नाही येते, त्यांची स्वतःची सतरंजी टाकून किंवा काहीतरी कपडा टाकून त्या झोपलेल्या असतात. त्यांना दुसऱ्याच दिवशी घरी पाठवलं जातं आणि त्यांना सांभाळायला त्या 150 लेडी बायकांवरती लक्ष ठेवायला वार्डामध्ये फक्त 2 नर्सेस असतात आणि जास्तीत जास्त 2 किंवा 1 चतुर्श्रेणी कर्मचारी असतो. सरकार या आरोग्य खात्याकडे कधी लक्ष देणार आहे? कारण आरोग्य खात्याची इतकी वाताहत लागलेली आहे आणि याच्याकडे सरकारचं बिलकुल लक्ष नाही. फक्त निवडणुका आल्या की भल्या मोठ्या घोषणा करतात, परंतु आज हजारो पद खात्यामध्ये रिक्त आहेत आणि या खात्याचं काम असं आहे की जेव्हाचे तेव्हा रुग्णाला सेवा दिली पाहिजे. असं नाही की फाईल टेबलवर आली ती तिच्यामध्ये काहीतरी रिमार्क मारला आणि 8 दिवसांनी ती पुढे साहेबांकडे गेली ती चालेल, तसं चालत नाही. आणि डॉक्टर सुद्धा इतके बोगस डॉक्टर औरंगाबाद जिल्ह्यात आहेत, म्हणजे सगळ्याच महाराष्ट्रामध्ये आहे, ते सुद्धा त्यांचं सुद्धा बंद झालं पाहिजे. कारण त्या डॉक्टरला काही येत नाही आणि तो डॉक्टर पेशंटला स्वतःच्या दवाखान्यात सिरियस करतो आणि नंतर घाटीला पाठवून देतो. तर मंत्री महोदयांना, मुख्यमंत्र्यांना विशेष म्हणजे माझी विनंती आहे की साहेब तुम्ही आम्हाला भेटायला वेळ द्या, म्हणजे आम्ही महाराष्ट्राचं चित्र तुमच्या समोर उभं करू की हे चित्र किती विदारक आहे. आज पाण्याचा औरंगाबादचा प्रश्न साहेबांनी हातात घेतला आणि सगळे मोठे कर्मचारी त्या पाण्याच्या प्रश्नावर काम करत आहेत. तसंच कुणीतरी या आरोग्याच्या प्रश्नावरती काम करणार आहेत का? या माझी विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांनीच याकडे लक्ष घातलं तर आमचे जीव वाचतील. आणि आता आरोग्याची पुन्हा लाट आपल्याकडे येत आहे, माहिती नाही काय होतंय. आम्ही तर प्रार्थना करू की ती वाढू नये, परंतु महोदय आरोग्याचे पद भरल्याशिवाय आपल्या महाराष्ट्राचं आरोग्य सुदृढ होणार नाही. पद भरायला हवेत असं मुख्यमंत्र्याला तुम्ही सांगताय. मॅडम, तुम्ही बऱ्याच दिवसापासून चित्र पाहिलेलं आहे. कोरोना काळामध्ये सुद्धा रुग्णांना खांद्यावर सिलेंडर आणावे लागले होते. ती परिस्थिती आजही पाहायला मिळते. जे गर्भवती स्त्री आहेत त्यांना जमिनीवर उपचार घ्यावा लागतात. एवढी भयानक परिस्थिती असताना याकडे का दुर्लक्ष केलं जाते? काय सांगाल मुख्यमंत्री महोदयांना? शासकीय रुग्णालयामध्ये गोरगरीबच रुग्ण भरती होत असतात आणि जेवढ्या खाटा सँक्शन आहेत त्याच्यापेक्षा रुग्ण भरतीचं प्रमाण जास्त आहे आणि त्या मानाने मनुष्यबळ अतिशय तोकडं आहे आणि अशा वेळी रुग्णांना सेवा देणं अतिशय कठीण होतंय. तरी शासनाला आमची एवढीच विनंती असेल की आरोग्य खात्याकडे लक्ष देऊन आरोग्याची पदे त्वरित भरल्या जावीत, जेणेकरून गोरगरीब रुग्णांना आम्ही योग्य प्रकारे सेवा देऊ शकू आणि त्यांची हेळसांड होणार नाही. नक्कीच रुग्णांचे हाल होण्यामागे हे सुद्धा एक कारण आहे की जे मनुष्यबळ आहे ते कमी पडतंय. ते मनुष्यबळ तुमचंच कमी पडतंय. नाईलाजानं तुम्हाला त्यांच्यावर जमिनीवर सुद्धा उपचार करावे लागलेले आहेत. काय सांगाल मुख्यमंत्री महोदयांना? कारण हे जर थांबवायचं असेल तर काय करायला हवं? खरं तर रुग्णांची प्रचंड हेळसांड यामुळे होत आहे आणि ज्या वेळेस त्या बाईची डिलिव्हरी होते आणि एखाद्या रुग्णाला आपण जर म्हणतोय खाली पलंग टाकून झोप, तर ते तिच्यासाठी वेदनादायी आहे. त्याच्यावर फुंकर घालायचं काम या परिचारिका आपल्या क्षमतेने करत असतात. खरं तर शासनाला जर आमच्या हात बळकट करायचे असतील तर त्यांनी कंत्राटीकरण न करता कायमस्वरूपी पदही परिचारिकांची भरली पाहिजे, जेवढी रिक्त पद आहेत तेवढी. आणि कोविड योद्धा म्हणून त्यांनी आम्हाला सन्मानित केलं तर तो आमचा सन्मान आम्ही समजत नाही. जेव्हा आमच्या परिचारिका बंधू भगिनींना ते कायमस्वरूपी सेवेमध्ये घेतील आणि तातडीने या रुग्णालयामध्ये परिचारिकांची पदं भरतील, तेव्हाच आम्ही प्रत्येक रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो आणि अपेक्षित दर्जेदार रुग्णसेवा आम्ही देऊ शकतो. तर शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि मी तर म्हणेल मुख्यमंत्री साहेब औरंगाबादमध्ये येतातच आहे तर त्यांनी देखील या रुग्णालयाला एकदा भेट द्यावी आणि वास्तव स्वतःच्या डोळ्यांनी बघावं. मुख्यमंत्री महोदय सभेला येतात, त्यांनी या ठिकाणी जर भेट दिली तर त्यांना जे वास्तव आहे ते पाहायला मिळणार आहे. मात्र जी परिस्थिती आपण सध्या औरंगाबादची पाहतोय, महाराष्ट्रातील पाहतोय, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी रुग्णांकडे पाहावं, रुग्णालयांकडे पाहावं, त्यांच्या संख्येकडे पाहावं आणि त्यांचा जीव वाचवावा अशी प्रतिक्रिया जी आहे ती औरंगाबादमधील परिचारिका असतील किंवा बंधू असतील ते देताना पाहायला मिळत आहे. ऋषी सर, नक्कीच एकूणच या विषयावर आणखीनही आपण बोलूया, पण महत्त्वाची गोष्ट आहे की नेमकं सरकार या सगळ्या गोष्टीवर प्राधान्यक्रम देण्यासाठी संपाची किंवा आमरण उपोषणाची वाट बघतं का, याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी देणं जास्त गरजेचं आहे. साताऱ्याला जातोय प्रशांत जगताप आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय साताऱ्याच्या आरोग्य व्यवस्थेबद्दल नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात. काय नेमकं सातारावासियांना सांगायचं आहे मुख्यमंत्र्यांना? ऋषी सर, खरं तर गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोनाच्या 3 लाटा आल्या, 4थी लाट येण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेने खरं तर व्यक्त केलेली आहे. या पार्श्वभूमीवरती आरोग्य यंत्रणेचा पुरता बोज वारा उडालेला सातारा देखील पाहायला मिळतोय. कारण की गेले 6 महिन्यापूर्वी आपण एक प्रकरण खरं तर बाहेर काढलं होतं. मानवी कवटी जी आहे ती सिव्हिल रुग्णालयाच्या आवारामध्ये कधी सापडली होती, त्याचा अद्याप देखील तपास झालेला नाहीये. दुसरी बाब की 2 ते 3 दिवसापूर्वी सिव्हिल सर्जन जे आहेत त्यांचा शिक्का जो आहे तो शिक्का चोरीला गेलेला आहे. तसेच साताऱ्यातील जे प्रसूती विभाग आहे महिलांचा बाबतीचा, त्या ठिकाणी महिलांना अक्षरशः खाली झोपवलं जातं, सलाईन त्यांना खाली लावलं जातं. त्यांच्यासोबत जे नातेवाईक असतात त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हाल होतात.
हा सगळा संपूर्ण एकंदरीत प्रकार जो आहे तो खरं तर निंदनीय आहे. त्याबद्दल सातारच्या लोकांना काय म्हणणं आहे त्यांचं आपण याच्यावर जाणून घेणार आहोत. काय सांगाल सर? नमस्कार, मी मारुती तिकुंडे. आज आरोग्य विभागाचा जो बोजवारा उडालेला आहे त्याला सरकार आणि वरिष्ठ आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे. आता सध्या राज्यातील आरोग्य यंत्रणेचंच पोस्टमॉर्टम करण्याची वेळ आलेली आहे, कारण आरोग्य विभाग हा फक्त धंदेवाईकपणा झालेला आहे आणि कोरोनाच्या लाटा मोजण्यावारीच यांच्या गोवावारी चाललेला आहे असं दिसून येत आहे. समाजाचं किती नुकसान होत आहे किंवा समाज किती देशोधडीला चाललेला आहे आणि समाजाच्या आरोग्याविषयी काही काळजी राहिलेली नाहीये. सरकारचं डोकं ठिकाणावर राहिलेलं दिसून येत नाही आणि सरकारनं आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत पूर्णपणे गांभीर्याने घेतलेलं नाहीये. महाराष्ट्र राज्यातील जवळपास 45% पद ही रिक्त आहेत आणि अशी पद रिक्त असताना जर आरोग्य सेवा कशा पद्धतीने दिली जाणार आणि सरकार नुसतं 3री लाट, 4थी लाट, 5वी लाट अशा पद्धतीने फक्त लाटा मोजत आहे. त्यामुळे सरकारनं आरोग्य भरती मोठ्या प्रमाणात करण्यात यावी आणि समाजाला ह्या आरोग्य यंत्रणेपासून व्यवस्थित सुविधा देण्यात याव्यात. काय सांगाल? सातारचं सिव्हिल रुग्णालय असेल, ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती पण तीच आहे. आरोग्य यंत्रणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सातारा जिल्हा हा शिवछत्रपतींच्या पदपावन याने जिल्हा आहे. तरी सातारचा असा विषय आहे, प्रत्येक वेळेला आपण बोलतच राहतो. सिव्हिल सर्जन असो किंवा प्राथमिक आरोग्य यंत्रणा जिल्ह्यातल्या असो, तिथं अक्षरशः डॉक्टर अवेलेबलच नाही आहेत आणि जे पेशंट तिथे येतात ते तिथून फिरून येतात. अक्षरशः यंत्रणा नसल्या कारणाने तिथं कुठलीही प्रकारे सुविधा मिळत नाहीये. कुठलीही प्रसूती विषय असो, अदरवाईज थोडं जरी खर्चटलं तरी आपण प्राथमिक आरोग्याकडे का धाव घेतो? कारण की लोकांकडे पैसे नसतात, पण तिथं यंत्रणाच नाहीये. प्रशासन अजून झोपलेलंच आहे. तरी माझी विनंती आहे प्रशासनाला की यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. काय सांगाल? बीडची परिस्थिती तशी सातारची परिस्थिती आहे. 200 महिलांना बीडमध्ये खाली झोपवलं गेलं, तर सातारमध्ये पण तीच परिस्थिती आहे. सातारमध्ये पाहिलं तर सातारमध्ये पण जे बाळंतपणासाठी ज्या महिला भगिनी येतात त्यांची पण अवस्था तशीच आहे. सातारा एवढं मोठं हॉस्पिटल असताना सुद्धा या भगिनींना खाली लादीवरती झोपवलं जातं. त्यांची ट्रीटमेंट सलाईन लावून तशाच प्रकारे ट्रीटमेंट केली जाते. डॉक्टर वेळेवर उपस्थित नसतात. डॉक्टरांचे खाजगी हॉस्पिटल असल्यामुळे डॉक्टर वेळेवर उपस्थित येत नाहीये. यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावं. व सातारामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की सातारा आता मेडिकल हॉस्पिटल होतंय, पण त्याची पायाभरणी अजून होत नाहीये. 3री 4थी लाट या महाराष्ट्रामध्ये आरोग्य मंत्र्यांच्या माध्यमातून बोलली जात आहे, पण सातारामध्ये अशी दुर्दैवी गोष्ट आहे की साताऱ्यामध्ये मेंदूची ट्रीटमेंटच नाहीये. साताऱ्यामध्ये मेंदूची ट्रीटमेंट नसल्यामुळे ते ससूनला रेफर करतात. असं काय? एवढे 50 वर्ष होऊन सुद्धा जर चांगली ट्रीटमेंट या सातारा जिल्ह्यामध्ये भेटत नसेल तर इथले मंत्री काय करतात? इथले आमदार काय करतात? मुख्यमंत्री साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावं ही सातारकरांची मागणी आहे. काय सांगाल? सातारचं रुग्णालय जे आहे ते कर सलांवरती आलेलं आहे. सातारचा आयसीयू विभाग बंद आहे, त्यामुळे सातारले अतिगंभीर जे रुग्ण असतात त्यांना पुण्याला फारवावं लागतं. मुळात सिव्हिल सर्जन जे आहेत त्यांनाच अशक्तपणा आलेला आहे. त्यांनाच मोठं प्रोटीन वगैरे काय जर दिलं तर त्यांना कदाचित जाणवेल की सामान्य लोक कशासाठी येतात. दऱ्याखोऱ्यातून येणारा सामान्य वर्ग जो आहे तो सिव्हिल प्रशासनामध्ये येतो. धर्मशाळेची जर परिस्थिती बघितली तर नातेवाईकांना बसण्याची, झोपण्याची, जेवण्याची कशाची सुविधा नाही. तिथे दारूच्या पार्ट्या केल्या जातात हे आम्ही एकदा निदर्शनास आणून दिलेलं आहे. आरोग्यमंत्र्यांना आमची एक विनंती आहे की त्यांनी बाकीचे दौरे करण्यापेक्षा एकदा ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी सर्वसाधारण रुग्णालय आहेत तिथे एकदा भेट द्यावी आणि वास्तव्य काय आहे, काय परिस्थिती आहे ही एकदा पाहावी. पाटण तालुक्यामध्ये मागच्या 1-2 वर्षापूर्वी दरडी कोसळल्या. आता तिथलं काय त्यांनी टास्क फोर्स काय केली, काय परिस्थिती आहे, त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे. जर आता पुन्हा दरडी कोसळल्या तर पाटण तालुक्यातला नागरिक कुठे जाणार? एकंदरीत तुम्हाला म्हणायचं डॉक्टर हे पगारापुरतं काम करतायत, तिथल्या रुग्णांच्या वरती लक्ष देखील दिलं जात नाही. पगारापुरतं काम करतात असं म्हणता येणार नाही. ते फक्त 30 तारखेला महिन्यातून एकदा जातात, कारण बाकीचे पाकिटे रोज मिळत असतात ना. या टेंडर माध्यमातून त्या टेंडर माध्यमातून माझा पेशंट आधी गेले, कोरोनामध्ये आमचा पेशंट आधी अग्नी द्या, याच्यासाठी पण पाकिटं घेतलेली कित्येक अधिकारी तुम्हाला दाखवता येतील. ऋषी सर, खरं तर सातारकरांनी अत्यंत विदारक चित्र खरं तर त्यांनी मांडलेलं आहे आणि सातारा जे सिव्हिल रुग्णालय आहे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल सगळ्यांचा खरं तर बोजवारा एकंदरीत उडालेला पाहायला मिळतोय. नक्कीच. एकूणच साताऱ्याचं विदारक चित्र झाल्यानंतर थेट बीडमध्ये जाऊया. विकास, आपण बघतोय बीडच्या या संपूर्ण आरोग्य यंत्रणेची चर्चा आता सर्व दूर होते. पेशंटला बेडच्या व्यतिरिक्त खाली झोपवणं हा प्रकार तर सर्रासच झाला आहे. किंबहुना प्रत्येक जिल्ह्यात आता स्पर्धा लागल्या आहेत की दुरावस्था नेमक्या कोणत्या जिल्ह्यानं असावी. बीडमधले तर शिरपेचंच आहे. काय सांगशील?
निश्चितच ऋषी सर, आपण जर पाहिलं तर बीडची आरोग्य व्यवस्था जी आहे ती व्हेंटिलेटरवरती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. कारण की कडा इथल्या आरोग्य केंद्रामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या महिला आहेत त्यांना उपचार करण्यासाठी जमिनीवरती झोपून अक्षरशः त्यांना उपचार घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था जर पाहिली तर व्हेंटिलेटरवरती असल्याचं पाहायला मिळतं आहे. एकंदरीत जिल्हा शल्यचिकित्सक आहेत तर ते जरी चांगलं काम करत असले तरी मात्र इतर कर्मचारी असतील ते कुठेतरी जे आरोग्य व्यवस्था आहे ते सुरळीत करण्यासाठी कमी पडत असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. आपल्याबरोबर काही सामान्य नागरिक आहेत आणि जे वारंवार या ठिकाणी काम करतात आरोग्य व्यवस्थेसाठी, त्यांना विचारत की एकंदरीत कशी आहे जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था. बीड जिल्ह्यातील जी आरोग्य यंत्रणा आहे, जे ग्रामीण भागातले जे आरोग्य केंद्र आहेत, तालखेड असेल, माजलगावमधलं प्रॉपर माजलगाव शहर असेल, तेलगावचा दवाखाना असेल, कुप्प्याचा दवाखाना असेल, वडवणी, माजलगाव, तेलगाव या तालुक्यात काल जो प्रकार झालेला आहे कड्यामध्ये, त्या बाबतीमध्ये तिथालचे जे कर्मचारी निपुण असेल तर त्या ठिकाणचे डिलिव्हरीचे पेशंट हे बीडला रेफर करेपर्यंत सिरियस होतात व त्यानंतर अंबाजोगाई किंवा औरंगाबादला रेफर करतात. पण या ठिकाणी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांचा हा हलगर्जीपणा आहे. त्यांचा कर्मचारी ऐकत नाहीत आणि विशेष म्हणजे त्यांनी पदाचा गैरवापर करत, राजकीय दबाव करत संबंधित डॉक्टर, सिस्टर व ब्रदर यांना डिपोटेशनवरती त्या भागातून बीड जिल्ह्यामधील बरेचसे कर्मचारी डिपोटेशनवरती आणलेले आहेत. तर ते डिपोटेशन पूर्ण कॅन्सल झाले पाहिजेत व फक्त कागदावरती बेडची खरेदी झालेली आहे, कागदावरती गादीची खरेदी झालेले सर्व साहित्य हे कागदावर खरेदी करून या ठिकाणी ग्रामीण भागातून येणाऱ्या पेशंटला सुविधा मिळत नसल्यामुळे या ठिकाणी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक हे यांना विचारला केले असता ते म्हणतात की आमच्याकडे प्रभारी चार्ज आहे व राजकीय दबाव आहे, आम्ही याच्यात काहीच करू शकत नाहीत. तर प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांना हटवून या ठिकाणी आम्हाला प्रभारीच्या ऐवजी कायमस्वरूपी जिल्हा शल्यचिकित्सक दिला तर या ठिकाणी जर चांगलं कार्य कोणाचं असेल तर ते डॉक्टर अशोक थोरात साहेब यांचं कार्यकाळामध्ये जिल्ह्यामध्ये एक आरोग्य व्यवस्था चांगल्या प्रकारे होती. अपेंडिक्स, हर्निया, हाडाचे ऑपरेशन, स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या माध्यमातून झालेले शस्त्रक्रिया, सीझर वगैरे, डिलिव्हरी हे ग्रामीण भागातून जे येणारे पेशंट आहेत यांना सर्व ऊसतोड मजूर असल्यामुळं व ग्रामीण भागात एकंदरीत काय वाटतं? काही नाही. या ठिकाणी आम्हाला प्रभारी जर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून जर समजा डिपोटेशनवर आणलेले कर्मचारी जर त्या ठिकाणी परत पाठवले, डॉक्टर पाठवले, सिस्टर ब्रदर पाठवले तर त्या सर्व प्रभारी म्हणजे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ह्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये जी सुविधा, जी पेपरमध्ये जे खोट्या बातम्या छापून येत आहेत की आम्ही या ठिकाणी शस्त्रक्रिया सुरू केली, ती शस्त्रक्रिया सुरू केली, 108ची सुविधा असेल, ॲम्ब्युलन्सची, या सर्व सुविधा फक्त कागदावरतीच आहेत. या ठिकाणी याचं कुठंही सध्याच्या पिढीला चालू नाही. अपेंडिक्स, हर्निया व डिलिव्हरीचे सीझर, डिलिव्हरी या ठिकाणी काही कोणतीही सुविधा नसून प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून याची फक्त एक बोलवणी होती की आम्ही असं करतो म्हणून. परत आरोग्यमंत्री आहेत राजेश टोपे, त्यांच्या शेजारचा आपला बीड जिल्हा आहे आणि त्यांच्याच शेजारी असणाऱ्या जिल्ह्यातली ही परिस्थिती आहे. एकंदरीत नेमकं बीड ग्रामीण भागातील जो गोरगरीब जनता आहे यांच्यासाठी मुळात बीड जिल्हा रुग्णालय, जिल्हा आरोग्य व्यवस्था ही जीवनदायिनी, परंतु आज इथल्या काही भ्रष्ट विकास माने आपला संवाद साधत होते. आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत. त्यावेळी ठाण्याला निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले जात आहेत. निकेश, काय सांगशील, ठाणेवासियांना काय सांगायचं आहे मुख्यमंत्र्यांना? नक्कीच ऋषी, राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे ठाणे जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था देखील तेवढीच कोलमडलेली आहे. काही दिवसांपूर्वी श्रमजीवी संघटनेने राज्यातील जिल्ह्यातील जे रुग्णालय आहे तिथला आढावा घेऊन तिथे किती बोंगळ कारभार चालतो याचा आढावा घेतला होता आणि त्याच्याच विरोधात जे आहे राज्य सरकारचं किंवा आरोग्य विभागाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील गावखेड्यातील लोकांनी जे आहे मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती नेला होता आणि जर रुग्णालयात जर डॉक्टर देऊ शकत नाहीत तर तांत्रिक द्या अशी मागणी त्यांनी केली होती. आपल्यासोबत श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी ठाण्यामध्ये उपलब्ध आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. ताई, काय सांगाल, काल तुम्ही मोर्चा काढला होता, राज्यातल्या ज्या ग्रामीण भागातली जी रुग्णालय आहे काय नेमकी आरोग्य व्यवस्था तुम्ही समोर आणली होती आणि मुख्यमंत्र्यांनी खरं तर काय उपाययोजना केलं गरजेचं आहे? आम्ही जो 24 तारखेला जो सगळ्या PACचा पंचनामा केला आणि त्याच्यामध्ये आणि आम्हाला रोजचाच अनुभव आहे की ज्या महिला आहेत ग्रामीण भागातल्या महिला, विशेष करून जे PAC असतात म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथे जे डिलिव्हरीला वगैरे जातात त्या ठिकाणी त्यांना सुविधा मिळत नाही. त्या ठिकाणी कोणतीही लेडी डॉक्टर तिथं उपलब्ध नसते आणि लगेच ते पुढे रेफर करतात आणि पुढे नेल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय असेल तिथेही सोय होत नाही आणि परत तिकडनं सांगतात की अजून पुढे न्या. म्हणजे कुठेही कोणत्याही दवाखान्यामध्ये ज्या डिलिव्हरीच्या बाहेर त्यांची डिलिव्हरी व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळं त्या हलगर्जीपणामुळे कदाचित जाता जाता रस्त्याला त्या महिलांची डिलिव्हरी होते आणि त्याच्यात बाळ दगावलं जातं. अशी परिस्थिती आज सगळ्याच म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आहे.
नक्की दादा, तुम्ही काय सांगाल? रुग्णालयाला डॉक्टर नाही, त्यामुळे डॉक्टरांच्या जागी तांत्रिकांची नेमणूक करा अशी मागणी तुम्ही काल मोर्चाद्वारे केली होती. एकतर काल आम्ही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती जी मागणी केली होती मोर्चाच्या अनुषंगाने, पूर्वी आदिवासी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातल्या लोकांना कुठलाही आजार झाला तर पूर्वी लोकांची समज अशी होती की तांत्रिक भक्तांकडे गेल्यानंतर आम्हाला तो आजार बरा होतो. म्हणून एकूणच राज्यातल्या आरोग्याची परिस्थिती आज जर पाहिली तर दवाखान्यामध्ये कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही, डॉक्टर नाहीत, ॲम्ब्युलन्स नाहीत, नर्स नाही आहेत. त्यामुळे सरकारकडे आज आम्ही कालच्या मोर्चामध्ये मागणी केली, डॉक्टर सरकारने नेमलं पाहिजे, सरकारची नैतिक जबाबदारी आहे. परंतु सरकारने ही नैतिक जबाबदारी पार न करता त्या ठिकाणी डॉक्टर बिना दवाखाने ठेवलेले आहेत. म्हणून डॉक्टर नको आम्हाला, त्या ठिकाणी तांत्रिक भगत त्या ठिकाणी नेमावा, सरकारने त्यांना मान्यता द्यावी. म्हणजे आम्ही एक गरीब आदिवासी त्या ग्रामीण भागातले लोक डॉक्टरांकडे न जाता आम्ही भक्तांकडे जाऊन त्याचा उपचार करू शकू. संपूर्ण जिल्ह्यातल्या रुग्णालयाची आकडेवारी तुम्ही समोर आलेली आहे. नेमकी काय आकडेवारी आहे? कशी दुरवस्था आरोग्य विभागाची? आम्ही ठाणे, पालघर, नाशिकचा काही भाग, अहमदनगरचा काही भाग या ग्रामीण भागातल्या आरोग्य संस्थांचे पंचनामे केले. त्याचबरोबर राज्याची आकडेवारी आम्ही गोळा केली. दुर्दैवाची बाब अशी की आरोग्य व्यवस्था मरणपंथाला आली आहे. राज्यभरात 20,544 पदं रिक्त आहेत आरोग्य विभागाची. त्यामध्ये 1,995 डॉक्टरांची पदं रिक्त आहेत. जागतिक आरोग्य निकषाप्रमाणे 40 रुग्णांना एक खाट आवश्यक आहे, पण आपल्याकडे 2,64,000 माणसांमागे एक हॉस्पिटल आहे आणि 4,364 माणसांमागे एक कॉट आहे. एवढी वाईट अवस्था राज्याची. आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये 61% मनुष्यबळावर सगळा आरोग्य खात्याचा कारभार चाललेला आहे. ANM, GNM आणि MPW किंवा ही जी आरोग्य कर्मचाऱ्यांची पदं आहेत ही पूर्णपणे पदं रिक्त आहेत. 61% फक्त आपल्याकडे पदं भरलेली आहेत. अनेक PSC अशा आहेत का त्या रात्री सेवा देत नाही. आमच्या सर्वेक्षणामध्ये 30% PSC रात्री कुलूप बंद आढळले आम्हाला. म्हणजे ग्रामीण भागातल्या रुग्णांना आरोग्य विभागाकडनं कोणतीही सेवा मिळत नाही. उपजिल्हा रुग्णालय जे आहे भिवंडीचं, ठाणे जिल्ह्याचं एक सेकंड. सर, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी किंवा आरोग्य विभागाने काय उपाययोजना करणार? एकतर जे आता आपण पाहतोय की ठाणे जिल्हा असेल, पालघर या जिल्ह्यांमधली जी आरोग्य व्यवस्था अतिशय ढासळलेली आहे आणि याच्यामध्ये सरकारने योग्य भूमिका जर घेतली नाही तर जे सामान्य माणसं आहेत, गरीब माणसं आहेत. नक्कीच निकेश, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की ठाण्यापासून स्वतंत्र सोयीसुविधा मिळाव्या म्हणून पालघरचा अट्टहास करण्यात आला, पण यानंतरही ठाण्यातही काही नाही आणि पालघरमध्येही काही नाही अशा प्रकारची दुरावस्था पाहायला मिळते. केवळ ठाणे पालघरमध्ये नाही तर संपूर्ण राज्यभरात ही स्थिती का निर्माण झाली याची उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी शोधणं जास्त गरजेचं आहे. या विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.